नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक शुभेच्छा या चित्रपटावर प्रतिक्रिया देत सचिन पिलगावकर यांनी पुष्कर जोगचे कौतुक केलेले आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अभिनेता पुष्कर जोग अभिनयाबरोबर उत्तम दिग्दर्शन करताना दिसत आहे। नुसतंच पुष्करने दिग्दर्शित केलेला हार्दिक शुभेच्छा पण त्यात काय नावाचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। 21 मार्चला प्रदर्शित झालेल्या पुष्करच्या या चित्रपटात हेमल इंगळे, विशाखा सुभेदार, पृथ्वी प्रताप, विजय पाटकर, अनुष्का सरकटे, ऐश्वर्या अभिये असे अनेक कलाकार मंडळी झळकलेले आहे। या चित्रपटावर प्रतिक्रिया देत सचिन पिलगावकर यांनी पुष्कर जोगचे भरभरून कौतुक केलेले आहे। माध्यमांशी संवाद साधताना सचिन पिलगावकर म्हणाले, सर्वात प्रथम मी जोग सरांचे आभार मानू इच्छितो। जोग सर म्हणजे पुष्करचे वडील, जे आज आपल्यात नाहीये, पण त्यांचे आशीर्वाद पुष्करवर कायम राहतील। जोग कुटुंबियाबरोबर पिलगावकरांचं खूप घनिष्ठ नातं आहे, ते वर्षानुवर्ष आहे। जोग सरांमुळेच पुष्कर माझ्या संपर्कात आला, तेव्हापासून तो माझ्या बरोबर आहे। जेव्हा माझी गरज लागते तेव्हा मी याला मार्गदर्शन करत आलेलो आहे। माझ्या डोळ्यासमोर हा मोठा झालाय आणि आजही माझ्या डोळ्यासमोर मोठा होतोय। हा त्याचा दिग्दर्शक म्हणून 5वा चित्रपट आहे। त्याला प्रेक्षकांनी हार्दिक शुभेच्छा द्याव्यात आणि फक्त हार्दिक शुभेच्छा देऊन थांबू नये, तर घरातून बाहेर पडून सिनेमागृहात जाऊन तिकीट काढून हा चित्रपट पाहावा। राज्यातल्या, देशातल्या आणि परदेशातल्या सर्व मराठी प्रेक्षकांना आवाहन करीत आहोत की हा चित्रपट तुम्ही अवश्य पहा, कारण मराठी माणूसच मराठी चित्रपट मोठा करू शकतो आणि मराठी माणूसच ते करणार याची मला खूप खात्री आहे। पुढे सचिन पिलगावकर पुष्करला म्हणाले की तुला मी फक्त हार्दिक शुभेच्छा नाही देत, तर तुला शुभ आशीर्वाद देतो। याचा अर्थ पुढच्या चित्रपटाचं नाव शुभ आशीर्वाद ठेवू नको। मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या बरोबर होतो आणि तुझ्या बरोबर नेहमी असणार आहे। असंच काम करत राहा, पटापट चित्रपट करत राहा। हा काय करतोय ते देवाला माहीत। मी तर इतके वर्ष इंडस्ट्रीत आहे, पण इतक्या पटापट चित्रपट नाही बनवू शकत। हा बाबा बनवतो, याच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे। यासाठी मी तुझ्या बरोबर एकदा बसेन। कसं काय तू इतक्या पटापट चित्रपट करतो यावर चर्चा करू, कारण सगळे कलाकार पण तुझ्या बरोबर काम करायला उत्सुक असतात। मला पण एकदा तुझ्या चित्रपटात घे, त्यामुळे बघता येईल तू कसा इतक्या लवकर चित्रपट करतोस। असं पण नाही गरीब चित्रपट बनवतो। याचा चित्रपट कधीच गरीब नसतो, याचा चित्रपट श्रीमंत असतो। श्रीमंती पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतं, त्यामुळे तुझे चित्रपट लोकांना आवडतात। नेहमी काहीतरी वेगळा प्रयत्न करत असतो, एक वेगळा विचार देण्याचा प्रयत्न करत असतो। तू लहान मुलीबरोबर बाप माणूस चित्रपट केला होता, ज्यामध्ये तू सुंदररित्या बाप मुलीचं नातं दाखवलं होतं। असे चित्रपट करत राहा, वेगवेगळ्या विषयावर चित्रपट बनवत राहा। आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर आहोत। ऑल द व्हेरी बेस्ट असं सचिन पिलगावकर म्हणाले। त्यानंतर पुष्कर सचिन पिलगावकर यांच्या पाया पडला। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक शुभेच्छा या चित्रपटावर प्रतिक्रिया देत सचिन पिलगावकर यांनी पुष्कर जोगचे कौतुक केलेले आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अभिनेता पुष्कर जोग अभिनयाबरोबर उत्तम दिग्दर्शन करताना दिसत आहे। नुसतंच पुष्करने दिग्दर्शित केलेला हार्दिक शुभेच्छा पण त्यात काय नावाचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। 21 मार्चला प्रदर्शित झालेल्या पुष्करच्या या चित्रपटात हेमल इंगळे, विशाखा सुभेदार, पृथ्वी प्रताप, विजय पाटकर, अनुष्का सरकटे, ऐश्वर्या अभिये असे अनेक कलाकार मंडळी झळकलेले आहे। या चित्रपटावर प्रतिक्रिया देत सचिन पिलगावकर यांनी पुष्कर जोगचे भरभरून कौतुक केलेले आहे। माध्यमांशी संवाद साधताना सचिन पिलगावकर म्हणाले, सर्वात प्रथम मी जोग सरांचे आभार मानू इच्छितो। जोग सर म्हणजे पुष्करचे वडील, जे आज आपल्यात नाहीये, पण त्यांचे आशीर्वाद पुष्करवर कायम राहतील। जोग कुटुंबियाबरोबर पिलगावकरांचं खूप घनिष्ठ नातं आहे, ते वर्षानुवर्ष आहे। जोग सरांमुळेच पुष्कर माझ्या संपर्कात आला,
तेव्हापासून तो माझ्या बरोबर आहे. जेव्हा माझी गरज लागते तेव्हा मी याला मार्गदर्शन करत आलेलो आहे. माझ्या डोळ्यासमोर हा मोठा झालाय आणि आजही माझ्या डोळ्यासमोर मोठा होतोय. हा त्याचा दिग्दर्शक म्हणून 5वा चित्रपट आहे. त्याला प्रेक्षकांनी हार्दिक शुभेच्छा द्याव्यात आणि फक्त हार्दिक शुभेच्छा देऊन थांबू नये, तर घरातून बाहेर पडून सिनेमागृहात जाऊन तिकीट काढून हा चित्रपट पाहावा. राज्यातल्या, देशातल्या आणि परदेशातल्या सर्व मराठी प्रेक्षकांना आवाहन करीत आहो की हा चित्रपट तुम्ही अवश्य पहा, कारण मराठी माणूसच मराठी चित्रपट मोठा करू शकतो आणि मराठी माणूसच ते करणार याची मला खूप खात्री आहे. पुढे सचिन पिलगावकर पुष्करला म्हणाले की तुला मी फक्त हार्दिक शुभेच्छा नाही देत, तर तुला शुभ आशीर्वाद देतो. याचा अर्थ पुढच्या चित्रपटाचं नाव शुभ आशीर्वाद ठेवू नको. मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या बरोबर होतो आणि तुझ्या बरोबर नेहमी असणार आहे. असंच काम करत राहा, पटापट चित्रपट करत राहा. हा काय करतोय ते देवाला माहीत. मी तर इतके वर्ष इंडस्ट्रीत आहे, पण इतक्या पटापट चित्रपट नाही बनवू शकत. हा बाबा बनवतो, याच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. यासाठी मी तुझ्याबरोबर एकदा बसेन. कसं काय तू इतक्या पटापट चित्रपट करतो यावर चर्चा करू, कारण सगळे कलाकार पण तुझ्याबरोबर काम करायला उत्सुक असतात. मला पण एकदा तुझ्या चित्रपटात घे, त्यामुळे बघता येईल तू कसा इतक्या लवकर चित्रपट करतोस. असं पण नाही गरीब चित्रपट बनवतो. याचा चित्रपट कधीच गरीब नसतो, याचा चित्रपट श्रीमंत असतो. श्रीमंती पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतं, त्यामुळे तुझे चित्रपट लोकांना आवडतात. नेहमी काहीतरी वेगळा प्रयत्न करत असतो, एक वेगळा विचार देण्याचा प्रयत्न करत असतो. तू लहान मुलीबरोबर बाप माणूस चित्रपट केला होता, ज्यामध्ये तू सुंदररित्या बाप मुलीचं नातं दाखवलं होतं. असे चित्रपट करत राहा, वेगवेगळ्या विषयावर चित्रपट बनवत राहा. आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर आहोत. ऑल द व्हेरी बेस्ट, असं सचिन पिलगावकर म्हणाले. त्यानंतर पुष्कर सचिन पिलगावकर यांच्या पाया पडला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये हार्दिक शुभेच्छा या चित्रपटावर प्रतिक्रिया देत सचिन पिलगावकर यांनी पुष्कर जोगचे कौतुक केलेले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अभिनेता पुष्कर जोग अभिनयाबरोबर उत्तम दिग्दर्शन करताना दिसत आहे. नुसतंच पुष्करने दिग्दर्शित केलेला हार्दिक शुभेच्छा पण त्यात काय नावाचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. 21 मार्चला प्रदर्शित झालेल्या पुष्करच्या या चित्रपटात हेमल इंगले, विशाखा सुभेदार, पृथ्वी प्रताप, विजय पाटकर, अनुष्का सरकटे, ऐश्वर्या अभिये असे अनेक कलाकार मंडळी झळकलेले आहे. या चित्रपटावर प्रतिक्रिया देत सचिन पिलगावकर यांनी पुष्कर जोगचे भरभरून कौतुक केलेले आहे. माध्यमांशी संवाद साधताना सचिन पिलगावकर म्हणाले, सर्वात प्रथम मी जोग सरांचे आभार मानू इच्छितो. जोग सर म्हणजे पुष्करचे वडील, जे आज आपल्यात नाहीये, पण त्यांचे आशीर्वाद पुष्करवर कायम राहतील. जोग कुटुंबियाबरोबर पिलगावकरांचं खूप घनिष्ठ नातं आहे, ते वर्षानुवर्ष आहे. जोग सरांमुळेच पुष्कर माझ्या संपर्कात आला, तेव्हापासून तो माझ्या बरोबर आहे. जेव्हा माझी गरज लागते तेव्हा मी याला मार्गदर्शन करत आलेलो आहे. माझ्या डोळ्यासमोर हा मोठा झालाय आणि आजही माझ्या डोळ्यासमोर मोठा होतोय. हा त्याचा दिग्दर्शक म्हणून 5वा चित्रपट आहे. त्याला प्रेक्षकांनी हार्दिक शुभेच्छा द्याव्यात आणि फक्त हार्दिक शुभेच्छा देऊन थांबू नये, तर घरातून बाहेर पडून सिनेमागृहात जाऊन तिकीट काढून हा चित्रपट पाहावा. राज्यातल्या, देशातल्या आणि परदेशातल्या सर्व मराठी प्रेक्षकांना आवाहन करीत आहो की हा चित्रपट तुम्ही अवश्य पहा, कारण मराठी माणूसच मराठी चित्रपट मोठा करू शकतो आणि मराठी माणूसच ते करणार याची मला खूप खात्री आहे. पुढे सचिन पिलगावकर पुष्करला म्हणाले की तुला मी फक्त हार्दिक शुभेच्छा नाही देत, तर तुला शुभ आशीर्वाद देतो. याचा अर्थ पुढच्या चित्रपटाचं नाव शुभ आशीर्वाद ठेवू नको. मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या बरोबर होतो आणि तुझ्या बरोबर नेहमी असणार आहे. असंच काम करत राहा, पटापट चित्रपट करत राहा. हा काय करतोय ते देवाला माहीत. मी तर इतके वर्ष इंडस्ट्रीत आहे, पण इतक्या पटापट चित्रपट नाही बनवू शकत. हा बाबा बनवतो,
याच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे, यासाठी मी तुझ्याबरोबर एकदा बसेन. कसं काय तू इतक्या पटापट चित्रपट करतो यावर चर्चा करू, कारण सगळे कलाकार पण तुझ्याबरोबर काम करायला उत्सुक असतात. मला पण एकदा तुझ्या चित्रपटात घे, त्यामुळे बघता येईल तू कसा इतक्या लवकर चित्रपट करतोस. असं पण नाही गरीब चित्रपट बनवतो. याचा चित्रपट कधीच गरीब नसतो, याचा चित्रपट श्रीमंत असतो. श्रीमंती पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतं, त्यामुळे तुझे चित्रपट लोकांना आवडतात. नेहमी काहीतरी वेगळा प्रयत्न करत असतो, एक वेगळा विचार देण्याचा प्रयत्न करत असतो. तू लहान मुलीबरोबर बाप माणूस चित्रपट केला होता, ज्यामध्ये तू सुंदररित्या बाप मुलीचं नातं दाखवलं होतं. असे चित्रपट करत राहा, वेगवेगळ्या विषयावर चित्रपट बनवत राहा. आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर आहोत. ऑल द व्हेरी बेस्ट, असं सचिन पिलगावकर म्हणाले. त्यानंतर पुष्कर सचिन पिलगावकर यांच्या पाया पडला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये हार्दिक शुभेच्छा या चित्रपटावर प्रतिक्रिया देत सचिन पिलगावकर यांनी पुष्कर जोगचे कौतुक केलेले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अभिनेता पुष्कर जोग अभिनयाबरोबर उत्तम दिग्दर्शन करताना दिसत आहे. नुसतंच पुष्करने दिग्दर्शित केलेला हार्दिक शुभेच्छा पण त्यात काय नावाचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. 21 मार्चला प्रदर्शित झालेल्या पुष्करच्या या चित्रपटात हेमल इंगले, विशाखा सुभेदार, पृथ्वी प्रताप, विजय पाटकर, अनुष्का सरकटे, ऐश्वर्या अभिये असे अनेक कलाकार मंडळी झळकलेले आहे. या चित्रपटावर प्रतिक्रिया देत सचिन पिलगावकर यांनी पुष्कर जोगचे भरभरून कौतुक केलेले आहे. माध्यमांशी संवाद साधताना सचिन पिलगावकर म्हणाले, सर्वात प्रथम मी जोग सरांचे आभार मानू इच्छितो. जोग सर म्हणजे पुष्करचे वडील, जे आज आपल्यात नाहीये, पण त्यांचे आशीर्वाद पुष्करवर कायम राहतील. जोग कुटुंबियाबरोबर पिलगावकरांचं खूप घनिष्ठ नातं आहे, ते वर्षानुवर्ष आहे. जोग सरांमुळेच पुष्कर माझ्या संपर्कात आला, तेव्हापासून तो माझ्या बरोबर आहे. जेव्हा माझी गरज लागते तेव्हा मी याला मार्गदर्शन करत आलेलो आहे. माझ्या डोळ्यासमोर हा मोठा झालाय आणि आजही माझ्या डोळ्यासमोर मोठा होतोय. हा त्याचा दिग्दर्शक म्हणून 5वा चित्रपट आहे. त्याला प्रेक्षकांनी हार्दिक शुभेच्छा द्याव्यात आणि फक्त हार्दिक शुभेच्छा देऊन थांबू नये, तर घरातून बाहेर पडून सिनेमागृहात जाऊन तिकीट काढून हा चित्रपट पाहावा. राज्यातल्या, देशातल्या आणि परदेशातल्या सर्व मराठी प्रेक्षकांना आवाहन करीत आहो की हा चित्रपट तुम्ही अवश्य पहा, कारण मराठी माणूसच मराठी चित्रपट मोठा करू शकतो आणि मराठी माणूसच ते करणार याची मला खूप खात्री आहे. पुढे सचिन पिलगावकर पुष्करला म्हणाले की तुला मी फक्त हार्दिक शुभेच्छा नाही देत, तर तुला शुभ आशीर्वाद देतो. याचा अर्थ पुढच्या चित्रपटाचं नाव शुभ आशीर्वाद ठेवू नको. मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या बरोबर होतो आणि तुझ्या बरोबर नेहमी असणार आहे. असंच काम करत राहा, पटापट चित्रपट करत राहा. हा काय करतोय ते देवाला माहीत. मी तर इतके वर्ष इंडस्ट्रीत आहे, पण इतक्या पटापट चित्रपट नाही बनवू शकत. हा बाबा बनवतो, याच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे, यासाठी मी तुझ्याबरोबर एकदा बसेन. कसं काय तू इतक्या पटापट चित्रपट करतो यावर चर्चा करू, कारण सगळे कलाकार पण तुझ्याबरोबर काम करायला उत्सुक असतात. मला पण एकदा तुझ्या चित्रपटात घे, त्यामुळे बघता येईल तू कसा इतक्या लवकर चित्रपट करतोस. असं पण नाही गरीब चित्रपट बनवतो. याचा चित्रपट कधीच गरीब नसतो, याचा चित्रपट श्रीमंत असतो. श्रीमंती पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतं, त्यामुळे तुझे चित्रपट लोकांना आवडतात. नेहमी काहीतरी वेगळा प्रयत्न करत असतो, एक वेगळा विचार देण्याचा प्रयत्न करत असतो. तू लहान मुलीबरोबर बाप माणूस चित्रपट केला होता, ज्यामध्ये तू सुंदररित्या बाप मुलीचं नातं दाखवलं होतं. असे चित्रपट करत राहा, वेगवेगळ्या विषयावर चित्रपट बनवत राहा. आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर आहोत. ऑल द व्हेरी बेस्ट, असं सचिन पिलगावकर म्हणाले. त्यानंतर पुष्कर सचिन पिलगावकर यांच्या पाया पडला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये हार्दिक शुभेच्छा या चित्रपटावर प्रतिक्रिया देत सचिन पिलगावकर यांनी पुष्कर जोगचे कौतुक केलेले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये.
अभिनेता पुष्कर जोग अभिनयाबरोबर उत्तम दिग्दर्शन करताना दिसत आहे। नुकताच पुष्करने दिग्दर्शित केलेला हार्दिक शुभेच्छा पण त्यात काय नावाचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। 21 मार्चला प्रदर्शित झालेल्या पुष्करच्या या चित्रपटात हेमल इंगळे, विशाखा सुभेदार, पृथ्वी प्रताप, विजय पाटकर, अनुष्का सरकटे, ऐश्वर्या अभिये असे अनेक कलाकार मंडळी झळकलेले आहे। या चित्रपटावर प्रतिक्रिया देत सचिन पिलगावकर यांनी पुष्कर जोगचे भरभरून कौतुक केलेले आहे। माध्यमांशी संवाद साधताना सचिन पिलगावकर म्हणाले, सर्वात प्रथम मी जोग सरांचे आभार मानू इच्छितो। जोग सर म्हणजे पुष्करचे वडील, जे आज आपल्यात नाहीये, पण त्यांचे आशीर्वाद पुष्करवर कायम राहतील। जोग कुटुंबियाबरोबर पिलगावकरांचं खूप घनिष्ठ नातं आहे, ते वर्षानुवर्ष आहे। जोग सरांमुळेच पुष्कर माझ्या संपर्कात आला, तेव्हापासून तो माझ्या बरोबर आहे। जेव्हा माझी गरज लागते तेव्हा मी याला मार्गदर्शन करत आलेलो आहे। माझ्या डोळ्यासमोर हा मोठा झालाय आणि आजही माझ्या डोळ्यासमोर मोठा होतोय। हा त्याचा दिग्दर्शक म्हणून 5वा चित्रपट आहे। त्याला प्रेक्षकांनी हार्दिक शुभेच्छा द्याव्यात आणि फक्त हार्दिक शुभेच्छा देऊन थांबू नये, तर घरातून बाहेर पडून सिनेमागृहात जाऊन तिकीट काढून हा चित्रपट पाहावा। राज्यातल्या, देशातल्या आणि परदेशातल्या सर्व मराठी प्रेक्षकांना आवाहन करीत आहोत की हा चित्रपट तुम्ही अवश्य पहा, कारण मराठी माणूसच मराठी चित्रपट मोठा करू शकतो आणि मराठी माणूसच ते करणार याची मला खूप खात्री आहे। पुढे सचिन पिलगावकर पुष्करला म्हणाले की तुला मी फक्त हार्दिक शुभेच्छा नाही देत, तर तुला शुभ आशीर्वाद देतो। याचा अर्थ पुढच्या चित्रपटाचं नाव शुभ आशीर्वाद ठेवू नको। मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या बरोबर होतो आणि तुझ्या बरोबर नेहमी असणार आहे। असंच काम करत राहा, पटापट चित्रपट करत राहा। हा काय करतोय ते देवाला माहीत। मी तर इतके वर्ष इंडस्ट्रीत आहे, पण इतक्या पटापट चित्रपट नाही बनवू शकत। हा बाबा बनवतो, याच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे। यासाठी मी तुझ्या बरोबर एकदा बसेन। कसं काय तू इतक्या पटापट चित्रपट करतो यावर चर्चा करू, कारण सगळे कलाकार पण तुझ्या बरोबर काम करायला उत्सुक असतात। मला पण एकदा तुझ्या चित्रपटात घे, त्यामुळे बघता येईल तू कसा इतक्या लवकर चित्रपट करतोस। असं पण नाही गरीब चित्रपट बनवतो। याचा चित्रपट कधीच गरीब नसतो, याचा चित्रपट श्रीमंत असतो। श्रीमंती पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतं, त्यामुळे तुझे चित्रपट लोकांना आवडतात। नेहमी काहीतरी वेगळा प्रयत्न करत असतो, एक वेगळा विचार देण्याचा प्रयत्न करत असतो। तू लहान मुलीबरोबर बाप माणूस चित्रपट केला होता, ज्यामध्ये तू सुंदररित्या बाप मुलीचं नातं दाखवलं होतं। असे चित्रपट करत राहा, वेगवेगळ्या विषयावर चित्रपट बनवत राहा। आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर आहोत। ऑल द व्हेरी बेस्ट, असं सचिन पिलगावकर म्हणाले। त्यानंतर पुष्कर सचिन पिलगावकर यांच्या पाया पडला। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हार्दिक शुभेच्छा या चित्रपटावर प्रतिक्रिया देत सचिन पिलगावकर यांनी पुष्कर जोगचे कौतुक केलेले आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अभिनेता पुष्कर जोग अभिनयाबरोबर उत्तम दिग्दर्शन करताना दिसत आहे। नुकताच पुष्करने दिग्दर्शित केलेला हार्दिक शुभेच्छा पण त्यात काय नावाचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। 21 मार्चला प्रदर्शित झालेल्या पुष्करच्या या चित्रपटात हेमल इंगळे, विशाखा सुभेदार, पृथ्वी प्रताप, विजय पाटकर, अनुष्का सरकटे, ऐश्वर्या अभिये असे अनेक कलाकार मंडळी झळकलेले आहे। या चित्रपटावर प्रतिक्रिया देत सचिन पिलगावकर यांनी पुष्कर जोगचे भरभरून कौतुक केलेले आहे। माध्यमांशी संवाद साधताना सचिन पिलगावकर म्हणाले, सर्वात प्रथम मी जोग सरांचे आभार मानू इच्छितो। जोग सर म्हणजे पुष्करचे वडील, जे आज आपल्यात नाहीये, पण त्यांचे आशीर्वाद पुष्करवर कायम राहतील। जोग कुटुंबियाबरोबर पिलगावकरांचं खूप घनिष्ठ नातं आहे, ते वर्षानुवर्ष आहे। जोग सरांमुळेच पुष्कर माझ्या संपर्कात आला, तेव्हापासून तो माझ्या बरोबर आहे। जेव्हा माझी गरज लागते तेव्हा मी याला मार्गदर्शन करत आलेलो आहे। माझ्या डोळ्यासमोर हा मोठा झालाय आणि आजही माझ्या डोळ्यासमोर मोठा होतोय। हा त्याचा दिग्दर्शक म्हणून 5वा चित्रपट आहे।
त्याला प्रेक्षकांनी हार्दिक शुभेच्छा द्याव्यात आणि फक्त हार्दिक शुभेच्छा देऊन थांबू नये, तर घरातून बाहेर पडून सिनेमागृहात जाऊन तिकीट काढून हा चित्रपट पाहावा। राज्यातल्या, देशातल्या आणि परदेशातल्या सर्व मराठी प्रेक्षकांना आवाहन करीत आहो की हा चित्रपट तुम्ही अवश्य पहा, कारण मराठी माणूसच मराठी चित्रपट मोठा करू शकतो आणि मराठी माणूसच ते करणार याची मला खूप खात्री आहे। पुढे सचिन पिलगावकर पुष्करला म्हणाले की तुला मी फक्त हार्दिक शुभेच्छा नाही देत, तर तुला शुभ आशीर्वाद देतो। याचा अर्थ पुढच्या चित्रपटाचं नाव शुभ आशीर्वाद ठेवू नको। मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या बरोबर होतो आणि तुझ्या बरोबर नेहमी असणार आहे। असंच काम करत राहा, पटापट चित्रपट करत राहा। हा काय करतोय ते देवाला माहीत। मी तर इतके वर्ष इंडस्ट्रीत आहे, पण इतक्या पटापट चित्रपट नाही बनवू शकत। हा बाबा बनवतो, याच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे। यासाठी मी तुझ्या बरोबर एकदा बसेन। कसं काय तू इतक्या पटापट चित्रपट करतो यावर चर्चा करू, कारण सगळे कलाकार पण तुझ्या बरोबर काम करायला उत्सुक असतात। मला पण एकदा तुझ्या चित्रपटात घे, त्यामुळे बघता येईल तू कसा इतक्या लवकर चित्रपट करतोस। असं पण नाही गरीब चित्रपट बनवतो। याचा चित्रपट कधीच गरीब नसतो, याचा चित्रपट श्रीमंत असतो। श्रीमंती पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतं, त्यामुळे तुझे चित्रपट लोकांना आवडतात। नेहमी काहीतरी वेगळा प्रयत्न करत असतो, एक वेगळा विचार देण्याचा प्रयत्न करत असतो। तू लहान मुलीबरोबर बाप माणूस चित्रपट केला होता, ज्यामध्ये तू सुंदररित्या बाप मुलीचं नातं दाखवलं होतं। असे चित्रपट करत राहा, वेगवेगळ्या विषयावर चित्रपट बनवत राहा। आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर आहोत। ऑल द व्हेरी बेस्ट, असं सचिन पिलगावकर म्हणाले। त्यानंतर पुष्कर सचिन पिलगावकर यांच्या पाया पडला।